मी आपल्याला राजाराय मठाशी राजाराय मठाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. राजाराय मठ म्हणजे राजाराय मठ हा का नाव पडला? कारण ते एक उद्देश आहे. ते स्वामींनी शंकरराव राजारायण रायन हा हैदराबादचा जहांगीर होता, ज्याला कुष्ठरोग व्याधी झालेली होती. तो प्रथमतः गाणगापूर येथे आलेला होता. त्यामुळे गाणगापूरमध्ये मुक्काम असताना स्वामींनी त्यांच्या स्वप्नात गेले, "तू अक्कलकोटला ये." पहिल्या दिवशी गेल्यानंतर शंकरराव राजारायांना काहीही वाटले नाही. असं का स्वप्न पडले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तिथेच गाणगापूरमध्ये शंकरराव मुक्कामाला होते, तेव्हा स्वामी पुन्हा त्यांच्या स्वप्नात गेले. त्यावेळी आश्चर्यचकित झाले. 2 दिवस झालं मला कोणीतरी स्वामी किंवा साधू आपल्याला स्वप्नात येऊन अक्कलकोटला ये, अक्कलकोटला ये असं बोलवतात. मग त्यावेळी शंकरराव राजारायांनी सकाळी तिथे असणाऱ्या पुजारी व भक्तांना विचारले, "आता अक्कलकोट कुठे आहे? अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज कोण आहेत का?" मग त्यावेळी पुजारींनी शंकरराव राजारायांना सांगितले, की "हो, अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज म्हणणार आहेत, जे दत्तांचे अवतार आहेत. दत्तात्रय दिगंबराचे अवतार आहेत." त्यावेळी शंकरराव राजारायांनी अक्कलकोटला आले. त्या अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींची त्यांची भेटी झाली. स्वामींचे दर्शन घेतले. मग स्वामींच्या दर्शनानंतर जेव्हा स्वामींनी त्यांचे रोग, व्याधी नष्ट केले. जो व्याधी कसे नष्ट केले? स्वामी जे शंकरराव राजाराम येत होते, तेव्हापासून अगोदरच शेख बाबा दर्ग्यामध्ये एक खड्डा खोदून ठेवले होते. जे स्वामींनी स्वतः शंकरराव राजे येताना स्वामींना माहीत झालं. मग त्यावेळी शंकरराव राजारायांना घेऊन शेख साहेबांच्या दर्ग्यामध्ये गेले. त्या दर्ग्यामध्ये स्वामींच्या अंगावरचे कपडे उतरून त्या खड्ड्यामध्ये स्वामी स्वतः झोपले. स्वतः झोपून उठून शंकरराव राजेरायांना दर्शन दिले. दर्शन देऊन त्यांना 11 दिवसाचा प्रसाद, प्रसाद म्हणजे काय? त्यांचा उदबत्याचा भस्म आणि कडुनिंबाचं पान जे 11 दिवस सलग घ्यायला सांगितले शंकरराव राजारायांना. त्यावेळी फक्त 11 दिवसात त्यांचा कुष्ठरोग व्याधी कमी झाला. त्यानंतर शंकरराव राजेरायांनी जेव्हा येताना 10,000 सुवर्ण नाणे, सुवर्ण मुद्रा शंकरराव राजारायांनी आणलेले होते. त्या सुवर्ण मुद्रा काय करायचं म्हणून शंकरराव राजारायांनी स्वामींकडे घेऊन आले. स्वामींनी म्हटले, "हा सुवर्ण मुद्रा मी साधू आहे. मला एवढं पैशाची गरज नाही." त्यामुळे स्वामींनी म्हटले शंकरराव राजांना, "हा राजाराय मठ, राजाराय मठाला चूनखडीचा मठ किंवा सद्गुरू बेलानाथ बाबांचा मठ किंवा साईबाबांचा मठ, राम मंदिर जवळचा मठ म्हणून ओळखला जातो. हा मठ A1 चौक फतेसिंग ग्राउंड जवळ आहे." मग हा मठाची स्थापना स्वामी समर्थांनी 1877 साली त्यांच्या स्वइच्छेने त्यांच्या पादुका येथे स्थापन केले आणि शंकरराव राजेराय ज्यांचे वडील शंकररावांचे वडील होते राजेराय, त्यांचंच नाव या मठाला दिले. म्हणून त्या मठाला राजाराय मठ म्हणून ओळखले जाते. या मठाचं थोडंसं माहिती आज जाऊन तुम्हाला सगळे स्पष्टपणे व त्यांचे फोटो व स्वामींच्या मूर्ती, पादुका सगळे दाखवून मी माहिती सांगणार आहे. तरी सगळ्यांनी, सर्व भक्तांनी जाणून घ्या, बघा आणि अक्कलकोटला आल्यावर सर्वांनी एकदा नक्की भेट द्या आणि